सर्व गोष्टी आहेत, ज्या सूचना आहेत त्या आमच्या माध्यमातून आम्ही संघ नायकांपर्यंत पोहोचवतोय। पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय मित्रांनो, नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सुळशी यांच्या माध्यमातून होणारी स्पर्धा, त्याचा पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय। ओ लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत आणि पहिला बॉल या स्पर्धेचा डॉट येतोय, तो खेळलाय आशिष पार्टे यांनी। बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय, बॉलर शिवाजी आहेत जे टीम सालोशी टीमचे महत्वपूर्ण अस्त्र आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळताना शिवाजी। बॉल क्रमांक 2 असेल आशिष पार्टे यांच्यासाठी। लेग साइडला फ्लिक केलाय बॉल, कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय। आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामन्याचा पहिला चौकार येतोय आशिष पार्टे यांच्या बॅट मधून, सांगतोय व्हेरी गुड मॉर्निंग। पहिला चौकार आलाय आशिष पार्टे यांच्या बॅट मधून। पर्व क्रमांक 4 आहे, एक दिमागदार 16 आणि एक चांगली स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत असताना नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सुळशी। खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत 1 रन्स पासून तुम्ही दोन्ही बॅट्समनना थांबवू शकत नाहीये। 3 बॉल आणि 5 धावा स्कोरबोर्डती लागतायत। आमच्या सोबत या ठिकाणी ऑफिशियल स्कोरर अस्मिता ताई आहेत आणि खऱ्या अर्थाने अनेक खुल्या गटातील स्पर्धा एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्टेअर केलाय बॉलला, इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, विकेटचं पतन होईल, आशिष पार्टे यांना परत यावं लागतंय। कॉल खराब होता कारण बॉल बॅटला लागल्यानंतर पहिल्या स्लिपमधून 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय। दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या। आतमध्ये दाखल होत आहेत कृष्णा, इनॅट क्रमांक 2 वरती येत आहेत बॅटिंग करण्यासाठी। आशिष पार्टे यांची विकेट या ठिकाणी मिळते टीम सालोशीला, कारण विनाकारण ही धाव घेतली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळाले। हे पहा, मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू नका कोणी खेळाडूंनी, आपल्याला विनंती असेल मैदानाच्या बाहेर कोणत्याही खेळाडूने प्रॅक्टिस करू नका। बॉलिंग मार्क होती, शिवाजी तयार होतील आणि कृष्णा पहिला बॉल फेस करतायत मैदानाच्या आतमध्ये। फुलटॉस बॉल आहे, त्याला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून लॉंग स्टॉपला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय। नशिबाचा चौकार प्राप्त होतोय टीम निपाणीला। 4 धावा महत्वपूर्ण आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडू, चौकार 4 धावा। आलाय 9 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत। जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षकांना विनंती असेल वारंवार तर बॉल दिला जाईल, नवीन बॉल द्या। आयोजन कमिटी मधील एक सदस्य आपण इथे थांबा।
मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना तुम्ही पाहताय. स्पर्धा सातारा जिल्ह्यातील एक गाव 11 या फॉर्मॅट मधील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सोळशी, जावली तालुका, सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा येते. पहिला सामना सुरू झाला आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक चांगलं आयोजन. शिवरामजी वैती यांचं पंचांचं पॅनल आहे. त्या तिन्ही पंचांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 10 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. बॅटिंग करत असताना टीम निपाणी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी राजेश आलेत बॉलिंग मार्क होती. स्ट्राईक एंडला कृष्णा आहेत. नॉन स्ट्राईकला किशोर उतेकर. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विकासबाई कदम, अध्यक्ष KSK, त्याचबरोबर माजी अध्यक्ष उपस्थित आहेत. संतोष मालुसरे, वसंतदा शिंदे असतील, सोपानजी मोरे असतील, आरजो 11 संघाचे संघमालक विकासबाई कदम असतील आणि नवशक्ती क्रिकेट क्लबचे सर्व लेजेंड खेळाडू मुख्य व्यासपीठावरून पहिल्या मॅचचा स्वाद घेताना आपण पाहतोय त्यांना. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. तदनंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर अगदी क्षेत्ररक्षणाची रचना करताना सालोशी टीमचे कॅप्टन राजेशचा पहिला बॉल कृष्णासाठी. ओहो, फुलटॉस बॉल होता. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची लिडिंग एज. पंचांनी बोट आकाशाकडे केलं. विकेटचं पतन होतं. विकेट क्रमांक 2 गिरता हुआ, संगीत बजता हुआ. आइए डीजे. तर केळघर सुळशी गावचा आदर्श घ्या. सातत्यपूर्व वर्ष क्रमांक 4 एक भव्य दिव्य स्पर्धा साकारत असताना एक दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक तुम्ही पाहताय. अर्थातच श्री काळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4. राजेश बॉलिंग मार्क होती तयार होत आहेत. सौरभसाठी हा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा अर्थातच KSK प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं आयोजन पुढील महिन्यामध्ये आहे आणि त्या दरम्यान ऑन साइडला एक चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. जातील तोपर्यंत मात्र 1 आणि 1 रन कंप्लीट केली जाते. टीम सालोशीचा विचार केला तर सतीश चव्हाण हे नाव तुम्हाला KSK प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल, कारण आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची निवड टीम सालोशीच्या माध्यमातून झाले KSK प्रीमियर लीग 2024 साठी. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी समोरच्या दिशेने बॉल डीपला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. सौरभ उतेकर. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. राजेश बॉलिंग करतायत. मैदानाच्या बाहेर कोणी प्रॅक्टिस करू नका. आपल्याला आम्ही वारंवार या ठिकाणी सूचना देतोय. राजेश यांचा पुढचा बॉल सौरभसाठी. ओहो, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 1च रन मिळेल त्या ठिकाणी. राजेश यांचं षटक चांगलं राहिलं, कारण त्यांच्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर धावा आतापर्यंत आल्यात 4 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. शेवटचा बॉल आहे. सौरभ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी ऑन साइडला बॉलला वळवलंय. गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आणखी एक दिमागदार शानदार स्ट्रोक. रन्स मिळतील 4. हा येतोय
चौकार डीजे. अतिशय जबरदस्त आहे आणि पारितोषिकांची उधळण या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. रोख रुपये 51,000 हे पारितोषिक आम्हाला लाभले. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत पर्ल थर्मोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांच्या माध्यमातून हे टायटल स्पॉन्सर आहेत. या स्पर्धेला रोख 51,000चं पारितोषिक या स्पर्धेला पर्ल थर्मोप्लास्ट या प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांच्या माध्यमातून लाभलंय. त्यांचंही मनापासून धन्यवाद. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू होतोय. नवनीत बॉलिंग मार्कवरती आलेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत किशोर उतेकर. पहिला बॉल फुलटॉस बॉल कव्हर रिजन मध्ये खेळलाय. डीपला एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. गुड रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. किशोर उतेकर बॅटिंग करतायत. सौरभ उतेकर. सौरभ हे नाव क्रिकेटमध्ये आलं की आपल्याला आठवण येते दादाची, म्हणजेच सौरभ गांगुलीची आठवण येते. भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिलं दादा यांचं. अनेक आठवणी आहेत सौरभजी गांगुली यांच्या बाबतीत. पुढचा बॉल असेल नवनीत यांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल. कॅप्टन अतुल आहेत जे अगदी वेगाने बॉलवरती गेले आणि त्यांनी त्वरित बॉल बॉलरकडे फेकला. 1च धाव खर्च केले. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 21 धावा. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल असेल शॉर्ट पिच बॉल. त्याला पुल करण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. बॉल बॅट ज्या पद्धतीने स्विंग केली परंतु तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग अटॅक आहे टीम सालुशीकडे परंतु तेवढाच प्रतिसाद टीम निपाणीकडून पाहायला मिळेल. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय आपण. आणखी एक जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनी. बॅट आणि बॉल मध्ये खूप अंतर आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती स्थिर आहे 21 वरती. आतापर्यंत षटक क्रमांक 3चे 4 बॉल या ठिकाणी समाप्त होत आहेत. हा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि एक सोपा झेल पकडतील. आपण जर पाहिलं तर विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला जाईल. बॅट्समन आउट होत आहेत. सौरभ अगदी तंबूच्या आसऱ्याला जातील, आराम फरमावतील. डीजे होत आहेत. इनॅट क्रमांक 4 असेल. किरण फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॉलिंग मार्गवरती नवनीत आहेत. शेवटचा बॉल. ओहो, इथे फक्त पॉइंट रिजन मध्ये पुश केले बॉलला. क्षेत्ररक्षक खूप लांबून येत आहेत. बाउंड्री लाईन वरती फील्ड करतील तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती पाहिली तर 23 वरती 3 विकेट. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सत्र क्रमांक जसं 1 संपेल तसं आम्ही या ठिकाणी पहिला या स्पर्धेचा दुसरा सामना खेळू आणि त्याचा टॉस आम्ही करू. मॅच असेल 2 संघांमध्ये. टीम NKCC वाकी आणि टीम DKSM सौंदर्य. बौद्ध कॅप्टनना मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. अगदी 7.75च्या सरासरीने
हा संघ पुढे चाललाय निपाणी संघ, परंतु अजून काही धावा घ्याव्या लागतील. बॉलिंग मार्क होती आलेत बॉलर विवेक. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, दमदार स्ट्रोक आहे. ऑन साइडला धमाका क्रमांक 1. या स्पर्धेचा पहिला षटकार ठोकत असताना बॅट्समन आहेत किशोर उतेकर. षटकार साधावा. ज्या पद्धतीने शॉर्ट पिच बॉल होता त्याला पॉवरफुल अंदाजाने पुल केलं आणि या बॉलला मात्र गुल केलंय. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. किशोर उतेकर चांगले बॅटर आहेत आणि उर्वरित 5 बॉलवरती त्यांच्या माध्यमातून आक्रमण केलं जाईल. 29 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 40+ धावसंख्या होईल का हे पाहणं गरजेचं. पुढचा बॉल, आणखी एक जोरदार स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल आहे. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी जात असताना किशोर उतेकर इथे 1 रन कंप्लीट करतायत दोन्ही बॅट्समन. धावसंख्या 30 धावा स्कोरवरती लागतात. इथून पुढे 4 बॉल आहेत. किशोर उतेकर यांना स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या बॉलवरती प्रहार केला होता, बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलं होतं, तर त्यांना जास्त स्ट्राईक मिळाली तर अजून काही मोठी स्ट्रोक पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. किरण इथे यॉर्क पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. +1 म्हणजे 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये अंकित करू. नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सोळशी यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा, एक चांगलं दर्जेदार आयोजन पाहताय. जावली तालुका म्हटलं की अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्या ठिकाणी प्रेरित करतात आणि त्या अनेक गोष्टींबद्दल आपण येणाऱ्या वेळेमध्ये चर्चा करणार आहोत. पुढचा बॉल असेल, किरणने खेळलाय हा बॉल अगदी समोरच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का? हो, माफी असावी. किशोर उतेकर यांच्या बॅटमधून स्ट्रोक आला होता. स्ट्रेट बॅटनी खेळला होता अगदी अलॉंग द कार्पेट. 2 धावा कंप्लीट करतायत. धावा आता मात्र येत आहेत. धावा कशाही येऊ, परंतु धावा मात्र येणं गरजेचं असतं. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहताय. एका बाजूला तुम्ही पाहताय किशोर उतेकर एका मोठ्या भिंतीसारखा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून आहे आणि नॉन स्ट्राईकला त्याला साथ देतोय किरण. इथून पुढे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठे स्ट्रोक खेळले जातील या 3 बॉलवरती. हो, आडव्या बॅटनी अप्रतिम स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. धावा किती घेतल्या जातील? 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट, शानदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. ज्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहिली, टीम आशिष निपाणी यांची टीम आहे. बॅटिंग करताना धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 34 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 34. 2 बॉल बाकी असतील आणि त्यानंतर आम्ही टॉस करू. टीम NKCC वाकी आणि DKSM सौंदरी दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो, या आम्ही टॉस करू. खराब बॉल आहे. पंचांनी त्वरित सांगितलं हा नो बॉल आहे. बिमरचा नो असेल. हो, यस, पंचांनी सांगितलंय. पुढचा बॉल नो बॉल म्हणजेच फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. मेजवानी असते क्रिकेटमध्ये. फ्री हिट म्हटलं की तुम्ही माइंड फ्री खेळून, माइंड फ्री होऊन तो स्ट्रोक खेळत असता. आता मात्र कोणत्या दिशेने स्ट्रोक खेळला जाईल? उर्वरित 2 बॉल आहेत. फ्री हिट आहे म्हणजेच एक मोठा स्ट्रोक येणार. बॅटिंग करत असताना किशोर उतेकर. आणखी एक फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रेक्षक बनतील. ऑन साइडला आणखी एक धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. हो, किशोर उतेकर जबरदस्त बॅटिंग. षटकार साधावा. डीजे थँक्यू डीजे. धाव संख्या एकूण स्कोर बोर्डवरती लागते ती 43 धावा. पहा, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना टीम निपाणी आणि त्याचं सर्व श्रेय जर आपण पाहिलं तर किशोर उतेकर यांना जात आहे.
चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. शेवटचा बॉल आहे या इनिंग मध्ये सत्र क्रमांक 1 मध्ये. किशोर उतेकर बॉलिंग बॅटिंग करताना. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रोक चांगला, क्षेत्ररक्षक बॉल खाली. शेवटच्या बॉल वरती आले ती विकेट. किशोर उतेकर माघारी जातील. सत्र क्रमांक 1 चा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एकूण धावसंख्या स्कोरवरती लागते ती 43 धावा. 44 धावांचं टार्गेट असेल टीम सालोशी संघासमोर. डीजे प्रतिमा तुम्हाला नाणेफेक कक्ष आहे त्याच्या अगदी बॅनरवरती पाहायला मिळते. आणि प्रतापगडचा रणसंग्राम एक ऐतिहासिक क्षण आपण जर पाहिला आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा एक फोटो, प्रतापगडचा फोटो तुम्ही अगदी नाणेफेक कक्षावरती पाहताय. संपूर्ण टीम या KSK प्रतिष्ठान, मग माझे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर अध्यक्ष आमचे विकासभाई कदम, तर प्रथम आपण अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा सौंदर्य टीमला प्रथम आपण देतोय. त्याचबरोबर संतोषजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर वसंतदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टीम वाकी यांना प्रतिमा देतोय. थँक्यू. आपण करूया टॉस. KSK चे विद्यमान अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. एका बाजूला टीम सौंदर्य आहे, एका बाजूला टीम वाकी आहे. तर टॉस करतोय आपण. टीम सौंदर्य कडून कॉल दिला जाईल आणि सरांना विनंती करूया की हवेमध्ये स्पिन करा. स्विंग द कॉइन, छापा द कॉल, आणि छापा आहे. यस, टीम सौंदर्यने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फलंदाजी. क्षेत्र फलंदाजी स्वीकारताय. किती धावा स्कोरबोर्डती लावाल? 60 धावा लावल्या जातील. ही स्पर्धा प्रत्येक संघाला खेळायची आहे. आयोजन कसं वाटतंय? आयोजन दरवर्षीप्रमाणे एक नंबरच आयोजन आहे. थँक्यू सो मच टीम NKCC वाकी, गणेश कदम आणि सर्व युवा टीमची ही टीम आहे. प्रथम फिल्डिंग करायची आहे. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल कसं वाटतंय? स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर कसं वातावरण वाटतंय? स्पर्धा कशी वाटते एकंदरीत? स्पर्धा खूप छान वाटते आणि आमच्यासाठी लकी स्पर्धा आहे. काळेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी भेट दिली जाते. दरवर्षी काही ना काहीतरी आणि ऐतिहासिक भेट दिली जाते. या वर्षी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली जाते. कसं वाटतंय? दरवर्षी नवीन नवीन ट्राय करतात, म्हणजे टुर्नामेंट तर खूपच चांगली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती सर्वांनी बसून घ्या. एक चांगली स्पर्धा, त्या चांगल्या स्पर्धेचा डे क्रमांक 1 चा दुसरा टॉस झालाय. दोन्ही टीम मध्ये आपण जर पाहिलं, एका बाजूला टीम वाकी, एका बाजूला टीम सौंदर्य. टॉस मध्ये काय घडलंय? तर हो, यस, टॉस मध्ये टीम सौंदर्य संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि सत्र क्रमांक 2 धावतं समालोचन ऐकूया. धन्यवाद.
बॉल टाकला जाईल. सत्र क्रमांक 2 चा 44 धावांचं टार्गेट आहे. टाकलाय का बॉल? पंचांकडे लक्ष द्या तुम्ही, काय ते बोलतोय. पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण लेग साइडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होईल. पहिला चौकार सतीश चव्हाण यांच्या बॅटमधून येतोय. 4 धावा. आणखी एक जोरदार स्ट्रोक, अप्रतिम बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला ठोकलेला दिमागदार षटकार. नाव आहे सतीश चव्हाण, टीमचं नाव आहे सालोशी. षटकार 6 धावा. धावांची गरज असेल या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने सतीश चव्हाण या मॅच मध्ये खेळतायत, अगदी त्यांना घाई आहे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत अगदी लवकर सामना संपेल की काय हा प्रश्नचिन्ह असेल. पुढचा बॉल किशोर उतेकर यांचा. ओ स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होती. बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. किशोर उतेकर बॉलिंग करतायत. पहिल्या 2 बॉलवरती जबरदस्त आक्रमण केलंय. बॉल क्रमांक 4. ओ गतीमध्ये परिवर्तन. हे बॉल त्यांनी हाताळणं गरजेचं होतं. 11 धावा स्कोरबोर्डती लागल्या जात आहेत का काय घडलंय. हो डायरेक्ट हिट, महत्वपूर्ण विकेट. सतीश चव्हाण रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जातील. डायरेक्ट हिट हे क्रिकेटमध्ये कधी डोकेदुखी राहिलंय पहा. अगदी ज्या पद्धतीने आपण यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिट. सतीश चव्हाण यांची इनिंग समाप्त झाली या ठिकाणी. त्यांनी मात्र 4 बॉल खेळले, 10 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. पहिल्या विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोशन शिवाजी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इन ॲट क्रमांक 2 वरती दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला आता मात्र अतुल असतील. एक चोरटी एक चिकी धाव घेत असताना अतुल चव्हाण यांची विकेट त्यांना द्यावी लागली. आता मात्र निपाणी टीम या मॅच मध्ये येऊ शकते पहा, कारण ज्या पद्धतीने सतीश चव्हाण यांचा खेळ राहिलाय, आक्रमक बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. KSK प्रीमियर लीग 2024 या मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून त्यांची निवड झाली आणि चांगली बॅटिंग केली होती. परंतु एक चिकी रन, एक घातक रन घेत असताना इथे रनआउटच्या रूपामध्ये त्यांना बाद व्हावं लागलंय. किशोर उतेकर एक चांगला ऑलराऊंडर क्रिकेटर आहे. पुढचा बॉल असेल किशोर उतेकर यांचा. ओ पुन्हा एकदा लेग साइडला जोरकस बॅट स्विंग चांगली, परंतु पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा माफी असावी. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. बॅटिंग करत असताना टीम सालोशी 44 धावांचा पाठलाग आहे या मॅच मध्ये. किशोर उतेकर पहिलं षटक हाताळतायत. स्ट्राइक एंडला अतुल. ओ आणखी एक जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते पहा. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये टीम निपाणी देते. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या, पण आम्ही घाबरलेलो नाहीये. आमच्याकडे चांगले बॉल आहेत, किशोर उतेकर मैदानाच्या आतमध्ये सांगतोय.
ओ स्ट्रोक चांगला आहे. ओव्हर द कव्हर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आरपार. बॉल सीमा पार. येतोय तो चौकार डीजे. बॉलवरती आपण जर पाहिलं या बॉलची क्रिया पाहिली तर ज्या पद्धतीने इनसाइड आउट स्ट्रोक खेळला, अप्रतिम स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होतं, त्यांच्या डोक्यावरून बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चांगली बॅटिंग. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती विचार केला तर 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 15 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 44 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे 29 धावांची गरज असेल. आशिष पार्टे, ओल्ड इज गोल्ड, आणि कित्येक वर्ष ही टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारा हा एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्क होती येतोय आशिष पार्टे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अतुल आणि शिवाजी ही जोडी. आता मात्र शिवाजी स्ट्राईकला. लो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती लेग साइडला फक्त फ्लिक केले, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय शिवाजीच्या बॅट मधून. हँडसम षटकार साधावा. बॉल होता, त्याला फक्त टायमिंग केलं आणि अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. बॉल अगदी तुम्ही जर पाहिलं तर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून खूप लांब बॉल गेला. 6 धावांसाठी. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणि आता मात्र विकेटचं पतन होताना विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला जात असताना मिस्टर शिवाजी बाद होत. डीजे. बॉल होता, त्याला मात्र पॉइंट रिझन मध्ये टॅप केले. स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र धावा घेतल्या जातील 2. चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिली मॅच आहे, उद्घाटनीय मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 12 संघ खेळताना पाहायला मिळतील. पुढील मॅचचा टॉस आम्ही केलाय. NKCC वाकी आणि DKSM सौंदरी या 2 संघांच्या दरम्यान ही मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या बरोबर आजच्या दिवसासाठी 22 गाव, KSK, जावली, महाबळेश्वर मध्ये चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो, तुषारजी जांभळे आपल्याबरोबर जोडलेत. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. ओ लो फुल टॉस बॉल होता, त्याला पॅडल स्वीप केलंय. हलक्या हाताने डीप मध्ये खेळलंय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावतायत, वेगाने येत आहेत. तोपर्यंत 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा स्कोरबोर्डती लागतायत, म्हणजे इथून पुढे धावांची गरज असेल 20. हॅलो चेक. हॅलो. पुढचा बॉल. ओहो, लो फुल टॉस, पॅडल स्वीप केले. गॅप मध्ये बॉल आहे, बॉलला थांबू शकत नाही. अगदी अलोंग द कार्पेट वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. अतुल कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. एक शानदार चौकार, 4 धावा.
आलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 29 धावा स्कोरबोर्ड ती लागताय. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथून पुढे 15 धावांची गरज आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा. इथून पुढे इक्वेशन असेल, समीकरण असेल 12 बॉल आणि 15 धावांची गरज. टीम निपाणी की टीम सालोशी, कोणता संघ पुढे जाईल? आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही अगदी काही मिनिटांमध्ये करणार आहोत. आयोजन टीम बारा बॉल आणि 15 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 12 बॉल 15 धावा. पहिला जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 1 मध्ये 15 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण विचार केला तर 13 धावा आल्या. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज होती का अपील केले, परंतु अगदी पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. नवीन बॉलर आपण जर पाहिलं बॉलिंग मार्क वरती दिनेश आलेत. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय शिवाजी आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या अतुल आहेत. ओपनिंगला जे आले, चांगली बॅटिंग केली अतुलने आतापर्यंत. 11 बॉल 15 धावांची गरज. लेग साइडला फ्लिक केलंय. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा गगनचुंबी ठोकलेला अप्रतिम क्लासिकल दर्जेदार षटकार 6 धावा. थँक्यू सो मच, धन्यवाद. काय स्ट्रोक खेळला पहा. अगदी लेग स्टंप वरती बॉल होता, अगदी डावा पाय पुढे काढला आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने फ्लिक केलं बॉलला, अप्रतिम टायमिंग अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पुढचा बॉल. ओहो, आणखी एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॉलच्या रेंजमध्ये आलेले नाहीत, लाईनमध्ये आलेले नाहीत. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. डॉट बॉल येतोय. धावा जर आपण विचार केला तर स्कोरबोर्ड मात्र पुढे चाललाय. 35 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. इथून पुढे 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये टीम सालोशीला. खराब बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे. इथे 1 रन घेण्याचा प्रयत्न होणार होता, थांबवलंय त्या ठिकाणी अतुलनी. वाईट बॉल येतोय. 36 धावा, 8 धावांची गरज आहे. 9 बॉल बाकी असतील, 8 धावांची गरज. पुढचा सामना आहे. मी दोन्ही टीमना विनंती करतो आपण रेडी राहा. जसा सामना संपेल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. खराब बॉल, पुन्हा एकदा पुन्हा खराब लाईन पाहायला मिळाली. वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत आणि आता मात्र सालोशी टीमचं आव्हान सोपं होतंय. ओहो, स्ट्रोक अप्रतिम आहे. इनसाइड आउट स्ट्रोक. इथे मिड ऑफला झेल टिपलाय. अतुल याची खेळी समाप्त झाली. चांगला झेल टिपला आणि पहा अतुलने चांगली बॅटिंग केली, परंतु संघ अजूनही ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघ अजूनही 8 धावांपासून लांब आहे जिंकण्यापासून. येते ती विकेट. साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आतापर्यंत विचार केला तर एक चांगली बॅटिंग राहिली. 44 धावांचं टार्गेट पर्यंत पोहोचत असताना आतापर्यंत 4 विकेटचं पतन होतंय. धावसंख्या 3 विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 37 धावा. म्हणजे इथून पुढे 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम सालोशी 11 सालोशी टीमला. नवनीत आलेत बॅटिंग साठी. बॉलिंग मार्गवरती दिनेश पाहताय. पहिला सामना तुम्ही पाहताय. फुल टॉस बॉल लेग साइडला अप्रतिम कनेक्ट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखी एक दिमागदार स्टाईल मध्ये पहिल्या बॉलवरती नवनीतने ठोकलाय. षटकार 6 धावा.
यू अप्रतिम बॅटिंग, पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. एका धावेची गरज असेल या मॅच मध्ये. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटनी बॅट अन बॉलचा संपर्क झालाय का हे पाहणं गरजेचं, परंतु एक रन मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये येते. सामना संपलाय. पहिला सामना टीम सालोशी संघाने जिंकलाय. अभिनंदन टीम सालोशी. निपाणी टीम, आपलाही खेळ चांगला राहिला. येणाऱ्या स्पर्धांसाठी आपणालाही या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा.